नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. ड्रीम फोक्स ओके, ही ह्या नावाची कंपनीचे IPO साधारण 3-4 वर्षापूर्वी 330 रुपयाला आला होता. ओके, आणि ही कंपनी काय करते तर लाऊंजेस मॅनेज करते. मग करायची इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आणि डोमेस्टिक एअरपोर्ट्सवर. आणि जी लोकांची तिथे भीड असायची कॉमन मॅनची, क्रेडिट कार्ड दाखवलं की तिथे लाऊंजमध्ये एंट्री आणि व्हॉट एव्हर यू गेट देअर, लंच और डिनर और स्नॅक्स, इट इज ॲट फ्री और नॉमिनल कॉस्ट. त्यामुळे लाऊंजमध्ये प्रचंड गर्दी असायची. तुम्ही जर एअरपोर्टवर गेले काही वर्षांमध्ये तर ऑब्व्हियसली सगळेच लाऊंजेस भरलेले असायचे, तुडुंब भरलेले असायचे. उभं राहायला पण जागा नाही. त्यामुळे ओव्हर पिरियड ऑफ टाईम असं झालं की लोकांना त्या लाऊंजमध्ये जाण्याची पण शक्यता उरली नाही. त्यामुळे लोकांनी ते क्रेडिट कार्डवर जाणं तिथे बंद केलं. पण गोईंग फॉरवर्ड ही जी कंपनी ड्रीम फोक्स, याच्या मॅनेजिंग डायरेक्टरने सांगितलं की आता आम्ही ICICI किंवा HDFC ज्या मोठ्या बँका आहेत त्यांच्याबरोबरचा धंदा बंद केलेला आहे. ओके, तर ते बँकांनी बंद केला का ह्यांनीच बंद केला माहीत नाही. पण टिपिकली मे बी द एअरपोर्ट की ज्याचं एअरपोर्ट आहे त्यांनीच हा धंदा मे बी उचलला असेल की लाऊंजला जागा भाड्याने देण्याची ऐवजी आपण असा धंदा का नाही उचलायचा. त्याच्यामुळे हे मेजर डिस्रप्शन झालेलं आहे लाऊंज बिझनेसमध्ये. आणि त्यामुळे हा शेअर जो आता 800ला जाऊन आला, 330ला IPO आला होता 2-3 वर्षापूर्वी, तो 800ला जाऊन आला आणि आता 100 रुपयाच्या खाली पण येऊ शकतो. आणि हे एक एक्सलंट उदाहरण आहे की कंपनीचं बिझनेस मॉडेल चांगलं आहे. ओके, फ्युचरिस्टिक बिझनेस आहे, धंदा चांगला चाललेला आहे. 300वरून 800ला गेला म्हणजे उत्तम त्यांचा रेव्हेन्यू वाढत होता दरवर्षी, दर क्वार्टरला, आणि प्रॉफिट पण येत होते चांगले. पण पॉईंट इज दॅट त्यांना कॅशफ्लो येत नव्हता. ओके, कॅशफ्लो वॉज ट्रंकेटेड म्हणजे कॅशफ्लो खूपच AR म्हणजे अकाउंट रिसिवेबल खूपच वाढत होता क्वार्टर अँड क्वार्टर. त्याच्यामुळे लोकांनी शेअर विकायला सुरुवात केली. आणि ह्याच्यात दिस इज अनदर बिग एक्झाम्पल की DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, या लोकांनी आपले शेअर विकून टाकले. ओके, DIIचा हिस्सा 9%वरून 3.5%वर आला. ओके, नंतर FIIचा हिस्सा पण 5.5%वरून 1%वर आला. या लोकांना आधीच कुणकुण लागतं की या कंपनीचं काय बरं चाललेलं नाही म्हणून. कॉमन मॅनला ह्याची कुणकुण एकदम उशिरा लागते जेव्हा शेअर 50% होतं किंवा मे बी 40% होतं. त्यामुळे स्टॉप लॉस किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला याच्यावरून कळलं असेल. स्टॉप लॉस म्हणजे तुमचा लॉस तुम्ही स्टॉप करायला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही कमी लॉसमध्ये विकून टाकायचे आणि स्टॉप द फ्युचर लॉस, दॅट इज व्हॉट इज कॉल्ड अ स्टॉप लॉस. त्याच्यामध्ये स्टॉप लॉस तुम्ही लोकांनी लावला असता तर तुम्ही तुमचे पैसे वाचवले असतील. ओके, परंतु आता ज्यांनी स्टॉप लॉस लावला नाही, ओके, त्यांनी हा शेअर तुमच्या डिसिजनवर अवलंबून आहे की कुठपर्यंत ठेवायचा. ओके, मॅनेजमेंटला तुम्ही ऐकत राहा. मॅनेजमेंट म्हणते आम्ही टर्न अराउंड करू, 2 क्वार्टरमध्येच टर्न अराउंड करू. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा, त्यांच्या लिबरता किल्लत, त्यांच्या बॉडी लँग्वेजवर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा, तुमचं तुम्ही ठरवायचं. पण हे एक्झाम्पल असं आहे, एज्युकेशन एक्झाम्पल, की स्टॉक किती टक्के पडू शकतो. स्टॉक 90% तर 95% तर 100% पडू शकतो. ओके, दिस इज व्हॉट इज एक्झाम्पल ऑफ ड्रीम फोक्स. आय मे बी राईट, आय मे बी रॉंग, बट एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी ह्या ड्रीम फोक्स सर्व्हिसेस, लाऊंज सर्व्हिसेसचं व्हिडिओ केला. थँक्यू सो मच.